गेल्या कित्येक दिवसांपासून उन्हाच्या झळा, कडक ऊन आणि उष्म्याने वातावरण अगदी त्रस्त झालं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, आंबे, फणस, जांभळं, करवंद, कलिंगड, वेगवेगळे सरबत, बर्फाचा गोळा या सगळ्यांमुळे उन्हाळा किती जरी भारी वाटत असला तरी मे महिना चालू झाला की सगळे वळिवाच्या पावसाची वाट बघत असतात. कारण या पावसात गारा खायला मिळतात आणि कडक उन्हाने तापलेली माती पावसाने एकदम थंड होते. त्या मातीचा सुगंध तर एकदमच भारी. पहिल्या पावसाचा सुगंध, मातीचा गोड वास, हिरव्या गवताने सजलेली धरती आणि निसर्गाने घेतलेला एक नवीन श्वास, हे सगळं काही मनाला नवसंजीवनी देतं. नमस्कार, मी रोहिणी तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाप झाला आहे. श्री कालभैरव मंदिर. हे मंदिर गडिंग्लज जवळ बड्याचीवाडी येथे आहे. जर तुम्ही या मंदिराला पावसाळ्यात भेट दिली तर तिथलं मस्त निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल. हे मंदिर पूर्णपणे चहूबाजूंनी डोंगराने आणि झाडाझुडपांनी वेढलेले आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला नैसर्गिकरित्या तयार झालेला छोटासा धबधबा या मंदिराची शोभा आणखीनच वाढवतो. मस्त थंडगार वातावरण, रिमझिम पाऊस, हिरव्यागार शालीने नटलेला डोंगर आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला मोहवून टाकतो. या मंदिराच्या बांधकामात राजस्थानी बन्सी पेहाड दगड वापरण्यात आला आहे. तसेच या मंदिराचे बांधकाम नागर शैलीतील असून हे मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मुख्य मंदिरात श्री काळभैरवाची साधारण 2 फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या डाव्या हातात तलवार आणि उजव्या हातात वाटी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस महादेव आणि गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात बाळभैरवाची मूर्ती आणि पाण्याचा कुंड आहे. या मंदिरामध्ये आकर्षक असा नंदी आहे. मंदिराच्या समोर एक मोठा हॉल आहे जिथे पूजा अर्चा, होम हवन इत्यादी धार्मिक विधी केले जातात. दरवर्षी माघ महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत माघ कृष्ण पक्षाच्या द्वितीयेला काळभैरवाची यात्रा आयोजित केली जाते. तर मंडळी, हे होतं काळभैरव मंदिराचं एक छोटंसं दर्शन. या मंदिराची शांतता आणि सभोवतालचं निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी इथे एकदा नक्की भेट द्या. पावसाळ्याच्या दिवसात आलात तर इथलं वातावरण खूपच भारी असतं. तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.